नमस्कार. ॲप बनवायचं म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? क्लिष्ट आणि भयंकर वाटणाऱ्या कॉम्प्युटर लँग्वेजेस, बरोबर? बऱ्याचदा याच अवघड भाषांमुळे आपल्या डोक्यातील भन्नाट कल्पना प्रत्यक्षात येतच नाहीत. पण आता एक नवीन आणि अतिशय क्रांतिकारी पर्व सुरू झालंय. एक असं पर्व जे कोणालाही, अगदी कोणतीही टेक्निकल बॅकग्राऊंड नसलेल्या व्यक्तीलाही उत्कृष्ट वेब ॲप्लिकेशन्स बनवण्याचं सामर्थ्य देतं. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण पाहणार आहोत की गुगल AI स्टुडिओच्या मदतीने वाइब कोडिंग वापरून फक्त एका साध्या कल्पनेतून प्रत्यक्ष ॲप कसं साकारलं जातं. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या ह्या प्रवासाचे टप्पे अगदी सोपे आहेत. वेब डेव्हलपमेंटच्या कठीण शब्दांची ओळख, डेटा आणि स्टोरेज जोडणे, वाइब कोडिंगचं युग, कल्पनेतून प्रोटोटाईप, टेस्टिंग आणि जगासमोर सादरीकरण. सुरुवात करण्यापूर्वी आपण काही कठीण वाटणाऱ्या तांत्रिक शब्दांचे अर्थ समजून घेऊया. म्हणजे कोडिंगशिवाय ॲप कसं बनवायचं हे गुपित अगदी सहज उलगडेल. तर आपला पहिला टप्पा आहे वेब डेव्हलपमेंटच्या अवघड शब्दांची ओळख. या नेहमी ऐकण्यात येणाऱ्या पण कठीण वाटणाऱ्या वेब तंत्रज्ञानाला आपण आपल्या रोजच्या परिचयाच्या अगदी सोप्या संकल्पनांमध्ये बसून बघूया. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर HTML हे एखाद्या इमारतीचा किंवा आपल्या शरीराचा सांगाडासारखा आहे. ते ॲपची मूळ रचना तयार करतं, जसं की मजकूर किंवा चित्र नेमकं कुठे असायला हवं. आता सांगाड्यावर अपडे तर हवेत ना? तिथे येतं CSS. CSS हे कपडे आणि रंगरंगोटीसारखं काम करतं, जे ॲप कसं दिसेल, त्याचे रंग कोणते असतील हे ठरवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जावास्क्रिप्ट किंवा त्याचीच थोडी शिस्तबद्ध आवृत्ती असलेली टाइपस्क्रिप्ट. ही भाषा म्हणजे आपल्या ॲपचा मेंदू आणि स्नायू. जेव्हा आपण एखाद्या बटनावर क्लिक करतो आणि नवीन विंडो उघडते, तेव्हा ती सगळी जादू या जावास्क्रिप्टमुळे शक्य होते. आधीच्या काळात यात एक साधा कॉमा जरी चुकला तरी सगळं काम ठप्प व्हायचं. आता युजर इंटरफेस किंवा थोडक्यात UI म्हणजे नक्की काय बरं? ॲप उघडल्यावर स्क्रीनवर आपल्याला जे काही दिसतं आणि ज्याचा आपण वापर करतो, जसं की मेनू, बटन्स आणि मजकूर, या सर्वांना मिळून UI म्हणतात. एक उत्तम UI म्हणजे ॲपची रचना इतकी साधी आणि सोपी असणं की कोणालाही ते अगदी सहजपणे वापरता येईल. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, डेटा आणि स्टोरेज. एखादा ॲप्लिकेशन पडद्यामागे माहिती कशी हाताळतं आणि साठवून ठेवतं ते आता आपण पाहूया. कोणतंही ॲप बाहेरून माहिती कशी मिळवतं हे समजून घेणं खूप रंजक आहे. API नावाचा प्रकार एका रेस्टॉरंटमधील डिजिटल वेटरसारखं काम करतो. जसं आपण वेटरला ऑर्डर देतो आणि तो किचनमधून आपल्याला जेवण आणून देतो, तसंच आपलं ॲप थेट बाहेरून माहिती आणू शकत नाही. ते APIला विनंती करतं आणि मग हे API बाहेरील स्रोतांकडून, जसं की हवामानाचा लाईव्ह डेटा, ॲपमध्ये घेऊन येतं. आहे ना एकदम सोपं? जेव्हा कोणत्याही ॲप्लिकेशनला काही महत्त्वाची माहिती अत्यंत सुरक्षितपणे लक्षात ठेवायची असते, जसं की युजरचे लॉग इन डिटेल्स किंवा गेममधले हाय स्कोअर, तेव्हा ते डेटाबेसचा वापर करतं. हे डेटाबेस म्हणजे एका अतिशय सुरक्षित आणि शिस्तबद्ध डिजिटल फायलिंग कॅबिनेटसारखे असतात. फायरबेस किंवा क्लाउड फायरस्टोअर सारख्या गुगलच्या सेवांचा वापर करून हे सर्व अगदी उत्तमरित्या हाताळलं जातं. चला, आता आपण आपल्या सर्वात महत्त्वाच्या आणि तिसऱ्या टप्प्यावर आलो आहोत, वाइब कोडिंगचं योग. कोडिंगच्या त्या पारंपरिक आणि गुंतागुंतीच्या पद्धतीकडून आता एका अत्यंत सोप्या आणि संवादात्मक पद्धतीकडे वळण्याची वेळ आली आहे. विचार करा, जर कोड लिहिण्याची गरजच पडली नाही तर? हा प्रश्न ऐकायलाच किती भारी वाटतो ना? हाच कुतूहल निर्माण करणारा विचार आपल्याला गुगल AI स्टुडिओच्या वाइब कोडिंग या भन्नाट संकल्पनेकडे घेऊन जातो. कल्पना करा, आपल्याला कोणतीही संगणकीय भाषा येत नाही तरीही आपण उत्तम ॲप बनवू शकतो. इथे प्रत्यक्ष कोड लिहिण्याऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला म्हणजेच AIला फक्त योग्य सूचना देण्यावर आणि त्याच्याशी संवाद साधण्यावर पूर्ण भर दिला जातो. तर मग आता चौथा टप्पा पाहूया, कल्पनेतून प्रोटोटाईप. कोणत्याही कोडिंग ज्ञानाशिवाय ॲपचा पहिला ढाचा कसा बनतो त्याची ही पहिली पायरी आता आपण बघूया. इथे ॲप बनवणाऱ्यांना फक्त त्यांना काय हवंय याचं साध्या भाषेत वर्णन टाईप करायचं असतं. किंवा त्याहूनही सोपी गोष्ट म्हणजे एखाद्या कोऱ्या कागदावर ॲपची रचना पेनने काढायची आणि त्याचा फक्त फोटो अपलोड करायचा. त्यानंतर AI मॉडेल्स त्वरित त्या कल्पनेला समजून घेतात आणि स्वतःहून HTML, CSS आणि आवश्यक ते सर्व लॉजिक तयार करतात. एवढंच नाही तर काही क्षणातच ॲपचा एक लाईव्ह प्रिव्ह्यू आपल्यासमोर दिसू लागतो. आता इथे खरंच एक मनोरंजक गोष्ट लक्ष देऊन ऐका. एका साध्या रोजच्या बोलण्यातल्या भाषेतील सूचनेमुळे संपूर्ण ॲप कसं तयार होऊ शकतं? जसं की बजेट आणि ठिकाण सांगून ट्रॅव्हल इटिनरी प्लॅनर तयार करा. ही एक साधी सूचना संपूर्ण प्रक्रियेचा पाया बनते. AI या एका वाक्यावरून ॲपचा संपूर्ण ढाचा आणि प्लॅनिंग सिस्टम स्वतःहून तयार करतं. कल्पनेच्या पलीकडची गोष्ट वाटते नाही. आता पाचवा टप्पा, टेस्टिंग आणि डेटा इंटिग्रेशन.
तयार झालेला प्रोटोटाईप कसा सुधारायचा आणि खऱ्या जगातील डेटाशी तो कसा जोडायचा ते पाहूया. जुन्या पद्धतीत ॲपमध्ये छोटे बदल करण्यासाठी देखील कोडमध्ये जाऊन मॅन्युअली खूप खटाटोप करावी लागायची. पण इथे फक्त एका चॅट पॅनलद्वारे सूचना द्यायच्या असतात. थीम डार्क मोडमध्ये बदला किंवा मजकूर मोठा करा अशा सूचना दिल्या की AI त्वरित स्वतःहून कोड अपडेट करतं आणि ॲपचा प्रिव्ह्यू रिफ्रेश होतो. जणू काही आपण आपल्या शेजारी बसलेल्या एखाद्या एक्सपर्ट प्रोग्रामरशी गप्पा मारत आहोत. जेव्हा ॲपमध्ये माहिती साठवायची असते किंवा हवामानाचा तसेच शेअर मार्केटचा लाईव्ह डेटा दाखवायचा असतो, तेव्हा हा AI एजंट एकदम भारी काम करतो. तो स्वतः डेटाबेस जोडण्याची आणि API मधून माहिती खेचून आणण्याची सर्व क्लिष्ट प्रक्रिया पडद्यामागे हाताळतो. त्यासाठी आपल्याला स्वतःला कोणतीही कटकट किंवा तांत्रिक जोडणी करावी लागत नाही. सगळं कसं एकदम एका क्लिकवर. आणि आता आपला शेवटचा आणि सर्वात रोमांचक टप्पा, जगासमोर सादरीकरण. सर्व चाचण्यांनंतर आता वेळ आली आहे आपलं ॲप संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून देण्याची. ॲप जगासमोर आणण्यापूर्वी व्हर्जन कंट्रोल समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे एखाद्या व्हिडिओ गेममधील सेव्ह केलेल्या प्रगतीसारखं आहे. समजा भविष्यात एखाद्या नवीन अपडेटमुळे ॲपमध्ये काही बिघाड झालास तर गिटहबसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून अगदी सहजपणे जुन्या आणि व्यवस्थित चालणाऱ्या आवृत्तीवर परत जाणं शक्य होतं. यामुळे आपलं ॲप कायम सुरक्षित राहतं. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कंटेनराइज करण्यामुळे ॲप आणि त्याच्या सर्व फाईल्स एका प्रमाणित बॉक्समध्ये पॅक होतात. घर हलवताना जसं आपण सर्व सामान एका कंटेनरमध्ये भरतो, ज्यामुळे ते नेणं सोपं जातं, तसंच काहीसं हे आहे. यामुळे क्लाउड रन सारख्या सेवा त्या कंटेनरला पब्लिक इंटरनेटवर एका वेब ॲड्रेस म्हणजेच URL द्वारे क्षणात सर्वांसाठी लाईव्ह करू शकतात. एकदा का ॲप्लिकेशनचा प्रोटोटाईप पूर्ण तयार झाला की ते एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा इतरांसोबत शेअर करण्यासाठी या 3 अतिशय सोप्या पर्यायांपैकी एकाची निवड करता येते. आपण हे ॲप आपल्या लोकल कॉम्प्युटरवर झिप फाईल म्हणून डाउनलोड करू शकतो, गिटहबवर साठवू शकतो किंवा क्लाउड रन वापरून फक्त एका क्लिकवर संपूर्ण जगासाठी इंटरनेटवर प्रसिद्ध करू शकतो. चॉईस पूर्णपणे आपला आहे. आता विचार करा, तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे आपल्या कल्पनांना जो ब्रेक लागला होता तो आता पूर्णपणे निघून गेलाय. कल्पना आणि तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील सर्व अडथळे वाइब कोडिंगमुळे कायमचे नष्ट झाले आहेत. या नव्या आणि अफाट शक्यतांच्या युगात आता पुढे कोणती आश्चर्यकारक ॲप्लिकेशन्स निर्माण केली जातील, कोण जाणतं? पुढचं जगाला बदलणारा ॲप कदाचित तुमच्या एका साध्या कल्पनेतून आणि AI सोबतच्या एका सोप्या संवादातूनच जन्माला येईल.